या कार्यक्रमाचे प्रायोजक विष्णुकी रसोई. विष्णुकी रसोई डी-मार्टच्या समोर लातूर. विष्णुकी रसोई या कार्यक्रमाचे प्रायोजक. मित्रांनो, आज मी माझ्या या कार्यक्रमामध्ये आणलेला आहे भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणारा 80 वर्षाचा तरुण श्री प्रकाश पाठक, राहणार लातूर. चला आपण आता चर्चा करूया. श्री प्रकाश पाठकांना मी सन्मानानं माझ्या गाडीत बसवतोय. माझी गाडी माझा नेता मध्ये. चला प्रकाश भाऊ, आपण गाडीत बसू. तर मित्रांनो, चला आता प्रकाश पाठकांचं हे आंदोलन का आहे, का त्यांना देहत्याग करायचा आहे, याविषयी आपल्याला आता त्यांच्याशीच बोलावं लागेल. पुढचे 30 मिनिट आपला मोबाईल बंद करू नका, पाहत राहा. माझी गाडी माझा नेता. 80 वर्षाचा तरुण आहे. त्यांचं नाव आहे प्रकाश पाठक आणि या लातूरच्या राजकारणाची खडाना माहिती असलेले एक व्यक्तिमत्व, ज्यांनी आयुष्यभर भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलनं केली, ज्यांनी ज्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन करता करता आपलं आयुष्य खर्ची घातलं, वेळप्रसंगी एसटी आंदोलनात काठ्या खाल्ल्या, लाठ्या खाल्ल्या, जेल भोगलं, आणीबाणीमध्ये जेल भोगले, असे गोपीनाथराव मुंडे आणि प्रमोद महाजनांचे सहकारी 80 वर्षाचा तरुण आज आपल्याला भेटायला आलेला आहे. त्यांचं नाव आहे प्रकाश पाठक. प्रकाश भैया नमस्कार. नमस्कार. थोडंसं क्रॉस बघा, क्रॉस. आज भैयाला भेटून एवढा आनंद होतोय कारण गेल्या 40 वर्षापासून आम्ही, म्हणजे भैया नगरसेवकाला उभा होते, बरोबर आहे भैया? बरोबर. आणि त्यांच्यासोबत माझे वडील पण नगरसेवकाला उभे होते. भैया निवडून आले, माझे वडील 2 मतानं पडले, कारण काँग्रेसवाल्यांनी 2 मतं विकत घेतली म्हणून माझे वडील पडले. भैया नगरसेवक झाले, पुढे आंदोलक झाले आणि आयुष्यभर त्यांनी आता आंदोलनाचा पवित्र आपल्या हातामध्ये घेतलेला आहे. बंधूंनो, विलासराव देशमुखांचा पराभव, शिवराज पाटलांचा पराभव, निलंगेकरांचा पराभव, असे अनेक दिग्गज पराभव ज्यांनी घडवले, पाहिले आणि सक्रिय सहभाग घेतला. एवढंच नाही तर विलासरावचा पराभव झाला त्यावेळेस हाच प्रकाश पाठक टेम्पोवर उभा राहून लातूरच्या नगर परिषदेसमोर जोरात एकटाच भाषण देत एक वातावरण निर्मिती केली आणि संपूर्ण वातावरण देशमुख विरोधी झालं आणि आमच्या प्रकाश पाठकांनी चमत्कार घडवला. जे काही 16 लोकांची मी यादी काढली की ज्यांनी विलासरावांचा पराभव केला, त्यामध्ये पहिल्या 3 मध्ये एक नाव येतं. त्यांचं नाव आहे प्रकाश पाठक. हा झाला प्रकाश पाठकांचा अल्प परिचय. आणि वय वर्ष आता 79, 80ला फक्त 1 वर्ष कमी आहे, बरोबर आहे? बरोबर. मग 80 वर्षाचा हा तरुण आता नातू पंतू खंतर खेळवायचं वय, आराम करायचं, रिटायरमेंट राहायचं, आनंद घ्यायचा जीवनाचा, आणि हे म्हातारपणी हे काय खोल डोक्यात घेतलं की भ्रष्टाचार विरोधात आंदोलन. बोला आमच्या प्रेक्षक. मुद्दा वयाचा वगैरे तसा फार हे नाहीये. प्रकृती नियमित राहण्यामुळं ती व्यवस्थित राहिली आणि प्रकृती जर एखाद्या नाही व्यवस्थित राहिली असती तर कदाचित मला हे सगळं करता आलं नसतं. माझे स्वतःचे त्यातल्या असणारं अटेंडन्स किंवा सतर्कता आणि परमेश्वराची कृपा, त्याच्यामुळं आज मी व्यवस्थित आहे. रत्नाकरने म्हटल्याप्रमाणे सर्व व्यावसायिक आणि घरगुती या सगळ्या गोष्टींचा मला अक्षरशः पाठिंबा असल्या कारणामुळं मी हे सगळं करीत आलेलो आहे. मी ठरवलं होतं त्याप्रमाणे फक्त नगर परिषद हा माझं मुख्य क्षेत्र, कारण 1974 साली मी नगर परिषदेमध्ये रामगल्लीतून निवडून आलो आणि त्याच्यानंतर सतत आजपर्यंत नगर परिषदेचा 2-3 वेळेस सदस्य असताना आणि नगर परिषदेचा सदस्य नसताना देखील नगर परिषद आणि आता महानगरपालिकेवर नगरपालिका नियमांनी, कायद्यानी नीट व्यवस्थिशीर कसे चालेल याच्यासाठी मी सतत प्रयत्न करीत आलो आणि त्याच्यासाठी आततायीपणा किंवा अगतिकपणा न करता लोकशाही मार्गाने
त्यासाठी आवश्यक ते रिप्रेझेंटेशन किंवा निवेदने वेगवेगळ्या स्तरावर करून आज मी या स्थितीला आलो आहे की गेले 40-45 वर्ष म्हणजे जवळजवळ माझ्या राजकीय आयुष्याचे 50 वर्ष तसं पाहिलं तर 74 आम्ही 50 वर्षापासून तुम्हाला पाहतो भैया 50 वर्ष कारण 74 ते 2024 म्हणजे जवळजवळ 50 वर्षाचा काळ पूर्ण होत आहे. बरोबर आहे. आणि ह्या 50 वर्षाच्या काळामध्ये अगदी एक लक्ष म्हणजे ज्या पद्धतीने कुठेतरी इकडं तिकडं न जाता लातूर महानगरपालिका आणि लातूर नगर परिषदे माझं लक्ष होतं आणि ते लक्ष ह्याच्यासाठी होतं की निदान आपलं आपलं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राचा कारभार नीट व्यवस्थितशीर चालावा, नेमाने चालावा आणि स्वाभाविक रीतीनं ते चालवत असताना त्याच्यावर जी जबाबदारी असते ते चालवण्याची त्यावेळेस मुख्याधिकाऱ्यावर होते आणि आता महानगरपालिका असताना कमिशनर म्हणून जे आहे ते आयुक्तावर असते. त्याच्यामुळे माझं लक्ष पूर्ण त्याचं नियंत्रण. आपण थोडं चर्चात्मक विषय घेऊ कारण लोकांना सहज हलकं फुलकं आपल्या प्रबोधन करायचं. माझे काय तर आता एक माझं असं मत आहे की एके दिवशी आपले मित्र माजी नगराध्यक्ष विक्रम गोजमुंडे म्हणाले होते बोलता बोलता की प्रकाश पाठकांचा पुतळा महानगरपालिके किंवा नगर परिषदेवर बसवा. म्हणजे एवढं नगर परिषदेला वाहून घेतलेले प्रकाश पाठक आहेत. तर आणि अनेकांना जिरी सांडलेले प्रकाश पाठकांनी अनेक महापौर अनेक नगराध्यक्षांची झोप उडवण्याचं काम जर कोणी केलं तर प्रकाश पाठकांनी केलंय. तर आता प्रकाश पाठकांनी एक फार मोठं काम आपल्या हाती घेतलेलं की ज्यामध्ये त्यांनी सांगितलंय की या लातूरच्या महानगरपालिकेत हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे. हजारो कोटी. बरोबर भैया? बरोबर. हजारो कोटी. तुम्ही बघा बजेट आहे दर वर्षाला 200-300 कोटी जरी धरलं आणि त्याच्यानंतर गव्हर्नमेंटकडून आलेले पैसे जवळजवळ 1000 कोटीचा व्यवहार तिथं होतो दरवर्षी जवळजवळ 1000 कोटीचा टर्नओव्हर होत असतो तिथं. आणि असे जर असं धरलंय तर जवळजवळ नगर परिषदेपासून सोडून द्या पण 2011 साली महानगरपालिका तयार झाल्यानंतर आज जवळजवळ 10-15 वर्ष पूर्ण होत गेलेली म्हणजे 15,000 कोटीचा व्यवहार नगर परिषदेमध्ये झालेला आहे. हे पैसा गेला कुठं? आता तो जो पैसा आहे तर नगर परिषदेमध्ये किंवा महानगरपालिकेमध्ये एकही पैसा कायद्याने नियमाने चालतच नाही. म्हणजे त्या ठिकाणी बजेटच नाहीये. बजेट मंजूर असलं बजेट नीट व्यवस्थितशीर असलं तरच पैसा खर्च करता येतो कायद्याने आणि नियमाने. तरी पण आतापर्यंत बजेट नावाचं प्रकरणच महानगरपालिकेमध्ये नाही. काहीतरी आकड्याचा बेळ घालतात आणि ते बजेट आहे मंजूर करतात आणि हे सगळं करीत असताना हे करण्याची जबाबदारी असते ती मुख्याधिकाऱ्याची किंवा 95 प्रमाणे आयुक्ताची. भैया एक मिनिट डिस्टर्ब कसं करते गाडी आपली हलती आहे कारण या महानगरपालिकेचा आपल्या बजेटवर आपली चर्चा चालू आहे आणि आपण पाहतो आम्हाला गाडी सुद्धा शहरात नीट चालवता येत नाही. म्हणजे एवढी रोडची अवस्था बिकट आहे की खड्ड्याने आम्हाला गाडी चालवत आम्ही जावं लागले आणि हजारो कोटी रुपये जे गेले कुठं की भैया आता बोलतायत. आता हे गाडी रस्त्याने चालवणं हे फार किरकोळ गोष्ट आहे. आणि त्या ठिकाणी आता अमृतसारखी एक योजना आहे येते गव्हर्नमेंटची. सेंट्रल गव्हर्नमेंटचा पैसा असतो त्याच्यात स्टेट गव्हर्नमेंटचा पैसा असतो आणि महानगरपालिकेपेक्षा पैसाच नसतो 30% टाकण्याचा. अशा पद्धतीच्या तिकडचे आलेले पैसे संपूर्ण हे लेजिस्लेचर म्हणजे हे जे निवडून आलेले प्रतिनिधी म्हणजे तिकडचे आमदार असतील नाहीतर गव्हर्नमेंट असेल आणि या ठिकाणी प्रशासन म्हणजे नगर सचिव असतील आयुक्त असतील किंवा प्रधान सचिव असतील मुख्य सचिव असतील हे सगळेजण मिळून हेच गव्हर्नमेंटचे येणारे जे पैसे आहेत हे पैसे इकडच्या काही आहे का नाही हे न बघता तिथून आणतात आणि इथे येतात आणि ते कुठेही खर्च करतात त्याचा हिशोब नाही. बरं या बाबतीमध्ये मी तक्रारी केल्याच हायकोर्टामध्ये सुद्धा गेलोय. हायकोर्टाने त्यांना निर्देश दिल्यानंतर सुद्धा त्याच्यावर नियंत्रण ठेवायची जबाबदारी ज्याची असती ते कुणीही त्याच्यावर नियंत्रण ठेवत नाही. म्हणजे महानगरपालिकेमध्ये परिषदेमध्ये निवडून आलेल्या सदस्यांनी नियंत्रण ठेवायला पाहिजे. आता त्या सदस्यांनाच बरोबर घेऊन इथले असणारे कमिशनर ज्याला सर्व अधिकार असतात ते नगर परिषदेचे सदस्य आणि आयुक्त आणि मग आयुक्त असला की स्वाभाविक तिथलं ऍडमिनिस्ट्रेशन लूज झालेलं असतं. सगळे त्याच्यातले ऍडमिनिस्ट्रेशन अधिकारी वगैरे त्याच्यामध्ये सहभागी असतात. म्हणजे हे सगळेजण मिळून हे भ्रष्टाचाराचं प्रकारचं कुरण आहे. म्हणजे महानगरपालिका म्हणजे महानगरपालिकाच आता आपण सध्याच्याला बोलू हे सरळ पैसे आणायचे आणि वाटून घ्यायचे आणि त्याला समर्थन कोण करायचं
की ज्याला निवडून दिलेले लोक आहेत हा. त्या लोकांनी त्याच्यावर जे नियंत्रण ठेवायला पाहिजे तेच त्याच्यामध्ये सहभागी होऊन मग त्यांचीच टक्केवारीमध्ये मग ते 10 लाखाचं काम घे, पुन्हा 25 लाखाचं काम घे, तेच गुत्तेदारी करतात. त्यांचेच कार्यकर्ते नाही, निवडून आलेले लोक कार्यकर्ते कुठले प्रत्येक नगरसेवकाकडे 1-2 गुत्तेदार पाळलेले जवळ अगदी. आणि त्याच्यामुळे नगर परिषद निवडून आलेले सदस्य आणि ज्याच्यावर ही संपूर्ण नगर परिषद चालवण्याची जबाबदारी शासनाची जी आहे, कमिशनर, आयुक्त, कमिशनर, महापौर आणि नगर प्रधान सचिव, ह्या सगळ्यांनी मिळून ह्या पैशाची त्याच्यावर नियंत्रणच कुणाचं राहत नाही. म्हणजे सगळे मिळून हा विकासाचा पैसा डल्ला मारताचा सरळ पाठकांना म्हणायचं, सरळ म्हणजे अगदी ते पैसे आणतातच फक्त खाण्यासाठी, पुन्हा फक्त वाटून घेतात आणि भ्रष्टाचार करतो. तरी भैया मला प्रश्न पडला की महापौर पद घेण्यासाठी लाखो कोटी रुपये एक नगरसेवक फोडायला इथं दिलेले काँग्रेसनं. बरोबर आहे? बरोबर आहे ना? नाही अचल मला काँग्रेसबद्दल बोलायचं नाही, काँग्रेस आहेच आहे. पण आता लातूर महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर त्याच्यामध्ये उडदामाजी काळेबोरे काही करायची गरज नाही आहे. सब घोडे 12%. आणि मी प्रत्येकाच्या घरात जाऊन भेटलेलो होतो किंवा आता आपण काहीतरी नीट व्यवस्थिशीर करू, कुणाचाही मला प्रतिसाद मिळाला नाही. त्याच्यामध्ये मग काही ना काही थोडेफार असतात, परंतु ते अगदी बोटावर सुद्धा मोजता येणार नाही एवढे असतात. त्याच्यामुळे हे जे सगळेजण हा जो गोंधळ आहे, या गोंधळाला सगळ्यात जबाबदार कोण आहे? हा जसा आयुक्त इथं जबाबदार आहे, त्या आयुक्ताला मिळून मिसळून काम करणारे इथले निवडून आलेले सदस्य ते जसे जबाबदार आहेत. महापौर सदस्य, ह्या सगळ्यांच्या बद्दल मी प्रधान सचिव मंत्रालयामध्ये तक्रार केली नगर विकास खात्या प्रधान. दखल घेतं का बाई? नाही ना, सगळं आता मी माझ्या जवळजवळ इथं 500 रिप्रेझेंटेशन असतील, तिकडे 100 असतील. बरं, ह्या सगळ्या रिप्रेझेंटेशनच्या मध्ये मी त्याची माहिती मिळत नाही, मला त्याचं उत्तर मिळत नाही, म्हणून माहिती अधिकारामध्ये गेलो. तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की ह्यांना माहिती द्या, तरी पण दिली जात नाही. आणि त्याचे सातूर मातूर हे काय कारण काय, म्हणजे दखल न घेण्याचं त्याचं कारण असं आहे की ते सगळेच जण ह्याच्यामध्ये सामील आहेत. टक्केवारी मंत्रालयातूनच काढली, अगदी मंत्रालयातून. आणि पुन्हा मंत्रालयामध्ये सुद्धा जे हे करतात त्यांना प्रोटेक्ट करतात. म्हणजे उदाहरणार्थ हे जे मंत्रिमंडळ असतं, आमदार असतात, हे सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी असतात. फार मोठमोठ्या रकमा तिकडून येतात. आणि या सगळ्या रकमा आणण्यासाठी मग ते त्याच्यामध्ये तिथून जर रक्कम आणायची असली की तिथलं पर्सेंटेज पुन्हा इथलं. आणि म्हणून कसं आहे की हे सगळं नियंत्रण करण्याची जबाबदारी कोणाची आहे? नगर विकास खात्यामध्ये, म्हणजे महानगरपालिकेवर नगर विकास खात्याची जबाबदारी आहे. बरोबर. आणि नगर विकास खात्याची जबाबदारी जशी मुख्य आपलं नगर विकास सचिव जशी आहे प्रधान सचिवाची, आता या प्रधान सचिवावर नियंत्रण ठेवण्यासाठी लेजिस्लेचरनी काय केलंय की नगर विकास मंत्री जो निवडून आलेला असतो त्याला नेमलंय. तरी मग याचं काम काय? याचं काम काय फक्त त्या ठिकाणी नुसतं बरं चाललंय एवढंच करण्याचं आहे का? की महानगरपालिकेत किंवा नगर विकास खात्यामध्ये काय चाललंय ह्याची तक्रार केल्यानंतर तर तुम्ही दखल घेतली पाहिजे ना. अहो मला सांगा भैया, तुम्ही तर भाजपचे सक्रिय कार्यकर्ते. नाही, मी भाजपा तुम्हाला स्पष्टीकरण करतो. माझा पक्ष भाजप, पण मी भाजपचा नाही. बरोबर. हे फार स्पष्ट त्याच्यात घ्या. तुमचा पक्ष भाजप, मी आता तुमचे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत. हो, आणि तुमची दखल घेतली. नाही तसं नाहीये ते. भाजप माझा, देवेंद्र फडणवीस माझे नाहीयेत, ते नगर विकास मंत्री आहेत. आणि मी मात्र भाजपचा, मी मात्र भाजपचा नाही. देवेंद्र फडणवीस असो, एकनाथ शिंदे असो, नाही तर कुणी असो, त्याच्यामुळे तो आपण पार्टी म्हणून माझे विचार काय असे सैरा वगैरे पळणारे नाही आहेत. बरोबर. म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये माझा पार्टी कोणती तर माझी. तुम्ही संघाचे मुळात गोपीनाथ मुंडेंचे प्रमोद महाजन. नाही, संघाचा ह्याच्यामध्ये फार आपण हे करू नये, कारण संघाचे स्वयंसेवक असतातच सगळीकडे, मग त्याबद्दल नाहीये. आता आपण फक्त ह्या राजकीय क्षेत्रामध्ये माझी विचारसरणी जर लपून नाहीये. बरोबर. मी भाजपाचा, माझा भाजप आहे, पण भाजपचा मी चारानेचा सभासद कधीच नव्हतो. पण आता ओरिजिनल भाजप राहिली भैया. नाही, त्या विषयामध्ये आता काँग्रेस असो भाजप असो, आपण त्यामध्ये न जाता आपण महानगरपालिकेमध्ये जे जबाबदार आहे. बरं, आता मूळ मुद्द्यावर आपण भैया की हे काय हजारो कोटीच्या भ्रष्टाचाराबद्दल आता तुम्ही सांगता की मी देहत्याग करणार आहे. बरोबर. 80व्या वर्षी हो देहत्यागाची घोषणा आहे तुमची. त्याचं कारण कुठेतरी सरकारनं दखल घेतली पाहिजे. आता ते कुठंच दखल घेतली नाही, त्याच्यामुळेच हे आता हे चाललेलं आहे. आता मला असं म्हणायचं नाही
की ते बुवा जातीवादी त्याच्यानं मताच्या राजकारणासाठी का तुम्ही ब्राह्मण आहेत म्हणून नाही तुमची दखल नाही, घेतली जात नाही? तसं काही नाही. आमचे प्रकाश पाठक म्हणजे ब्राह्मणातले जरांगेत बरं का. नाही. कारण असा एक लेख आता पहिली तेवत ठेवलेली ज्योत पेटलेली आहे. आता इथून हळूहळू कारवा बनते जाणारे प्रकाश भाऊ. नाही हे ब्राह्मण वगैरे काही संबंध नाही त्याच्यामध्ये. पण मला काय म्हणायचं आहे की जातीच्या राजकारणासाठी सरकार अटेंडर म्हणजे आता जरंगेला उचलून धरतं. बरोबर. हाकेला पुन्हा त्या मताच्या ओबीसीच्या मतासाठी ते हाकेला करतात. माझं त्याच्यातलं ब्राह्मणाची मत पाहिजे तर प्रकाश पाटीलला का धरून? नाही ते कसं आहे ते 1% 2% मताचा त्यांना विचार करणार. पण तुम्ही त्याच्या का हा विषय नेऊ नये असं माझी मी तुम्हाला विनंती आहे. बरोबर. जातीवादाचा हा विषय नाही. आपण नाही आपली लढाई भ्रष्टाचाराच्या कसं आहे आता तुम्ही उगाच त्याला ती स्वीकृतीकडे नेण्यापेक्षा तुम्ही सरळ त्यांची दखल ज्या पद्धतीने कारण भ्रष्टाचारामध्ये हे सगळे आहेतच ना. आता माझा जो मुद्दा आहे की लातूर महानगरपालिकाच फक्त पॉईंट घ्यायचा आपण आता. आणि त्या पॉईंटमध्ये इथं नगरपालिका आणि महानगरपालिकाचा नवरा मुख्य माणूस मुख्याधिकारी आणि आयुक्त असा असतो. त्याच्यावर नियंत्रण लोकप्रतिनिधीचा सहभाग नाही आहे का ते असतो. त्याच्यावर लोकप्रतिनिधी म्हणून जे निवडून आलेले असतात ते असतात. त्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. त्या सगळ्यांचीच चौकशी झाली पाहिजे म्हणून मी असं म्हणलंय की इथल्या कारभाराचीच तुम्ही एसआयटी बसवा एकदम स्पेशल. कारण इथं पैसा एकही पैसा नेमाने तिथं वापरला जात नाही. अगदी होणार आता वसुली चालली आता सध्याच्याला. वसुली चालली. आता त्या वसुलीमध्ये पाट्या लिहिल्यात सवलतीचा पाऊस. आता टॅक्सेसमध्ये तुमच्याकडे नियमावली नाही. कोर्टाने सांगितलं की तुम्ही नियमावली करा. तुमच्यापाशी काहीच कागद नाही. तुमच्या इथं नगर सचिव म्हणून असणारा जो असतो तो क्लर्क असतो गव्हर्नमेंटनी नेमायला पाहिजे ते नाही. या ठिकाणी ऑडिट जे असतं इथे इंटरनल ऑडिट असतं गव्हर्नमेंटनी नेमलेला ऑडिटर करीत असतो. ऑडिट वर्ग तर ह्यांना चांगला मिळतो नाही ऑडिटर आता ते नोकर असतात ते सोडून पण त्यांनी काढलेले ऑब्जेक्शन सुद्धा यांनी पूर्ण करत नाहीत. त्याचे सुद्धा मी पिटिशन्स केले. याला कुठेतरी राजकारणी लोक पाठीशी घालतात. कसं आहे राजकारण म्हणजे आता पुन्हा तुम्हाला सांगतो ह्याच्यातलं सरळ हो का तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी मी असं केलं मी तसं केलं या इकडे विकासाची कामे केली म्हणणार त्यावेळेस नगरसेवा मंत्री जो असतो विकास मंत्री तो क्रेडिट घेतो. मग ह्या सगळ्या व्यवस्था जे बिघडलेल्या आहेत ह्याला तिने जबाबदारी नाहीत का? भ्रष्टाचाराचे क्रेडिट मंत्र्यांनी घ्यायला पाहिजे. उघड आहे ना. आणि म्हणूनच मी आता यावेळेस सरळ असं म्हणलं या संपूर्ण काळामध्ये 11 ते आतापर्यंत महानगरपालिका 2011 पासून ते आता म्हणजे 24 पर्यंत तर त्याच्यामध्ये 17 पासून मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री देवेंद्रजी फडणवीस होते. त्याच्यानंतर 17च्या पुढच्या काळामध्ये नगरविकास मंत्री उद्धवजीच्या काळामध्ये हे होते एकनाथरावजी शिंदे होते. आणि आता पुन्हा ते मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री आहेत. म्हणजे या संपूर्ण 17 ते आतापर्यंतच्या काळामध्ये नगरविकास मंत्री म्हणून जे हे आहेत देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथजी शिंदे. आता यांची जबाबदारी नाही काही नाही ते त्यांना कामं असतील तर मग हे कुणाचं काम आहे? म्हणजे भ्रष्टाचाराच्याच आधारावर तुम्ही सगळं राजकारण करणार. भ्रष्टाचार बाकी सगळे पैसे गोळा करणार. भ्रष्टाचाराकडे लक्ष देणार नाही. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आता ज्यांच्या नावावर हे इथं सत्ता उपभोगतायत कुणाच्या नावावर नाही फारच स्पष्ट बोलतोय. ना खाऊंगा ना खाणे दूंगा कोण म्हणतं? नरेंद्रजी मोदी म्हणतात पंतप्रधान म्हणतात. आणि त्यांचे फोटो लावून त्यांच्या मोदी साहेब काय म्हणतात भैया आता थोडंसं आपण मनोरंजनात पण मुलाखत करूया. हे लोकांना सिरियस तर आपण करतोच आहेत पण मोदी साहेब नेहमी काय म्हणतात भाइयों बहनों ना खाऊंगा ना खाणे दूंगा. नाही ते ठीक आहे ना. म्हणजे आता तो जो विषय आहे तो वेगळा आहे. बरोबर. परंतु त्यांनी त्यांच्याच जीवावर त्यांच्याच प्रतिनिधित्वाखाली ते इथं राज्य करतात. मग यांनी भ्रष्टाचार काढण्यासाठी बाकी कुठला केलाय मला फार जायचं नाही. लातूर महानगरपालिका एवढा जरी लातूर नगर महानगर परिषदेमध्ये मी त्यांना रिप्रेझेंटेशन अगदी अमित पित्तलनी इथं 7 कोटी रुपये पाठीमागाचे काही कारण नसताना काढले. मी मुख्यमंत्र्यांना प्रतिनिधी हे केलं गव्हर्नमेंटकडे त्याच्या विरुद्ध केस करण्यासाठी परवानगी मागितली. केस नाकारली त्यांनी. आता कचऱ्याच्या विषयामध्ये त्याच्यानंतर अमृतच्या विषयामध्ये काय राजकारण काय नाही राजकारण काहीच नाही. हेच मी सांगितलं तेच राजकारण आहे. सगळ्यांनी मिळून खायचं बंदरबाट सगळी करायची. त्याच्यामध्ये काय कचऱ्या तर तुम्हाला सांगतो फक्त 150 कोटीचा आहे.
हा. त्या अमृतमध्ये तर 500 कोटीच आहे आणि ते इथून तिथून आहे. बरी टक्केवारी पार नगरसेवकापर्यंत जाते. नगरसेवक तो जो गुत्तेदार असतो तो टक्केवारी त्यांची घेतो. आता सगळ्याला आपल्याला माहितच आहे की इथं गुत्त घेतल्यानंतर कसे नगरसेवक त्याच्यामध्ये सहभागी असतात. आता म्हणून आपण ह्या सगळ्या बारक्या ह्याच्यावर न करता ह्या सगळ्याची जबाबदारी ज्याची आहे या नगरविकास खात्याला सांभाळण्याची आणि ह्या काळामध्ये कुणावर जबाबदारी होती, ही जबाबदारी देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथरावजी शिंदे यांच्यावर होती. आणि त्यांनीच मला आता या दिवसामध्ये मी त्यांना असं म्हणलेलं आहे की या ठिकाणी मी असं म्हणलंय की लातूर शहर महानगरपालिकेच्या सार्वजनिक निधीत शेकडो करोडो रुपयाचा व्यापार करणारे तत्कालीन आयुक्त प्रशासक श्रीजी श्रीकांत, कौस्तुभ दिवेगावकर, अच्युत हंगे, एमडी सिंग, देविदास टेकाळे, अमन मित्तल, पृथ्वीराज बीपी, बाबासाहेब मनोहरे म्हणजे आता जे आहेत ह्या सगळ्यांनी इथं लातूर महानगरपालिकेमध्ये आयुक्त पदाचा अधिकाराचा दुरुपयोग करून घेऊन विष्णू किरस होईल सरळ चला आता ह्या इकडं ह्या रोडला चला आता उजवीकड रोडला रिव्हर्स नको आता सरळ चल राधेकृष्णाच्या या सगळ्याचा उपयोग करून घेऊन आता ह्यांनी इथं ते ऍडमिनिस्ट्रेशन करायला पाहिजे होतं, त्यांनी केलं नाही. आणि त्यांनी काय केलं की इथले जे निवडून आलेले प्रतिनिधी आहेत नगर परिषदेचे त्यांच्या सहभागाने इथं सगळा बेबंद म्हणजे इथं कौन्सिलची जी मिटिंग असते इथं कौन्सिलच्या मिटिंग झालं नाहीत नियमाप्रमाणे. स्टँडिंग कमिटीच्या दर आठवड्याला मिटिंग व्हायला ते झालं नाहीत ह्याच्याकडे. आणि मी ह्याच्या सगळ्याच्या कंप्लेंट केल्या. ह्याला महापौर जबाबदार ह्या सगळ्या गोष्टीला म्हणजे सगळे हे लेजिस्लेचर लोक जबाबदार म्हणजे हे. आणि महापौरांना काही मिळालेली टक्केवारी वगैरे पाठवावं लागते ना मंत्र्यांना वगैरे, आमदार म्हणा ह्या लोकांपर्यंत जात असं. पुन्हा एकदा तुम्ही किती जरी म्हणलात कसं आहे इंडिव्हिज्युअल आता हे महापौर म्हणजे सगळे झाले. आता हे काय करत असतात ते सगळेजण हे आता मटका असतो बरोबर, ते जसं ते इथून तिथून खालून जे सगळे करत असतात तसं ते चालत असतं. त्याच्यामुळे पण त्याच्यात जबाबदार आहेत नाही. आता पण ह्या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे ना. बरोबर की आता काय करायचं तर तुम्ही आता मी आता यावेळेस काय केलंय की मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार आणि मुख्य सचिव महाराष्ट्र शासन ह्या दोघांना मी आता पत्र लिहिलंय आणि या सगळ्या गोष्टी लिहिल्यात आणि त्यांना असं म्हणलंय की इथं जे असणारे आयुक्त आहेत यांनी महाराष्ट्र शासनाच्या नगर विभागाचे तत्कालीन प्रधान सचिव मनीषा पाटणकर म्हैसेकर, महेश डी पाठक, सोनिया शेट्टी, आशिष शर्मा आणि आता जे आहेत KH गोविंदराज या लोकांनी ह्यांना पाठीशी घातलं आणि हे त्या ह्याच्यामध्ये सहभागी आहेत. त्या लोकांवर दबाव असेल ना पाहिजे म्हणजे मंत्र्यांचा आमदारांचा. हो असंच ना. इथं जसं नगरसेवक आयुक्ताबरोबर करतात तसं ते प्रधान सचिव तिथं जे आमदार त्याच्यानंतर मंत्री ह्यांच्या दबावावर नाही मिळून करतात. दबाव कसला आलं, दबाव असल्यानंतर तर कुणी काही करतच नाही ना. दबाव म्हणजे तुम्ही त्यांना मोकळं सोडायला लागतात. हे दोघं जण मिळून म्हणजे त्यांच्या दबावाखाली करतात. शेण खातात का दबावाखाली करतात त्यांच्यावर जबाबदारी आहे ना ही करण्याची. दबाव टाकला तर ते कसे करायचं म्हणजे लोकांच्या जनतेचा करोडो रुपयाचा कर रूपानं टॅक्स रूपानं ह्याला कायद्याने संरक्षण दिलंय. प्रधान सचिवाला असो ना तर आयुक्ताला असो. पण यांनी त्याच्यावर नियंत्रण ठेवणारे जे इथले नगरसेवक आणि तिथले आमदार आणि नगरविकास मंत्री यांची त्याच्यामधली जबाबदारी टाळली जात नाही. म्हणून मी आता यावेळेस असं केलेलं आहे की ह्या सगळ्याला आता ह्या सगळ्या होणाऱ्या गोष्टीला जबाबदार कोण आहे तर त्या काळामध्ये असणारे नगरविकास मंत्री आहेत. ते नगरविकास मंत्री होते देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथरावजी शिंदे. आणि ह्या दोघांनी मी असं म्हणलेलं आहे की तुम्ही ताबडतोब म्हणजे मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवाला की बुवा तुम्ही याची एक SIT चौकशी लावा. आता निदान ह्याच्या पुढे तरी त्याला नीट नियंत्रित करण्यासाठी चॅनलाइज करण्यासाठी वाटते पाहिजे तुम्हाला. हो काय कसं आहे आता निर्डावलेली आणि गेंड्याच्या कातड्याची चमडीची भ्रष्टाचार आहे नेहमीची भाषा त्याच्यापेक्षा वरच आहे त्यांचं. म्हणजे हे आता तेवढ्या पुरतं तेवढं हे असले तर त्यांच्यासाठी फार पडलेले ते असे रोज करतात असे त्यांना पण. आता करतेत न करतेत हा त्यांचा आणि ह्याचा विषय सोडून देऊ. आपण थांबायचं नाही ते करतेत का नाही करतेत याचा विषय आपण गेल्या 50 वर्ष लढाईचं नियोजन काय मला जरा जो 50 सांगतो ना जो 50 वर्ष आता जे आहे ते आता मी केलेलं त्यांनी करतेत नाही करते ह्याच्यामध्ये सोडून देऊ का. मला परमेश्वरांनी चांगली ताकद दिली आहे. मी जिवंत राहतोय. मी जिवंत राहील पर्यंत हे चालत राहणार. म्हणून मी आता 79-80 वर्षाच्या घरात शिरलेलो आहे. मी असं म्हणलं की बुवा ह्या सगळ्या झालेल्या भ्रष्टाचाराला जे जबाबदार आहेत
त्यांचे तुम्ही चौकशी करा आणि आता या सगळ्याला चॅनलाइज करण्यासाठी तिथे एक व्यवस्था तयार करा आणि हे बाकीचे सगळं झालेले आहेत त्याला तुम्ही पनिशमेंट द्या म्हणजे लोकांसमोर एक उदाहरण तयार होईल त्याच्यामध्ये. म्हणून मी असं की आता मी लागलीच आतताईपणा केला नाही की आमरण उपोषण करतो. आपल्याला आत्मा आपला नाहीच आहे. आपल्या हातात फक्त शरीर आहे. त्या शरीरामध्ये आत्मा आहे. आत्माचा काही संबंध नाही. आता हा ध्येय त्याग करण्याची जबाबदारी आपल्यावर येते. आत्मा तर राहील जिचं काही राहील तिथं. आत्महत्या वगैरे मी करायची माझी इच्छा नाहीये. परंतु या भ्रष्टाचारासाठी आपण कशाला मरायचं? नाही मरतच नाहीत ना. फक्त ध्येय त्याग मात्र करत असतो ना. आता हा मात्र निर्णय आहे 81 पर्यंत आपण नक्की राहू असा आपला संकल्प आहे. नाही तुम्ही भैया 100 वर्ष जगावे कारण अशा माणसांची गरज आज महाराष्ट्राला आहे. नाही पण त्यांनी जीवन ठेवलं तर ना. हॅलो आता कसं आहे मी जर एवढे करून त्यांना जर त्यांनी त्याची दखलच घेतली नाही तर मला आता म्हणजे उगाच आपलं म्हणून सोडून द्यायचा संबंध येत नाही. मग आता त्या दिशेने आपल्याला प्रयत्न करा. म्हणून असा 1 वर्षभराचा कार्यक्रम मी ठरवलेला आहे. काय कार्यक्रम आहे आपला? की आता आज दर शासकीय दिवशी आणि 15 ऑगस्ट 26 जानेवारी राष्ट्रीय दिवशी मी नगर परिषदेच्या समोर जनजागरण चळवळ आणि त्या ठिकाणी 12 ते 2 दुपारच्या काळामध्ये दररोज 12 ते 2 दुपारच्या काळामध्ये मी त्या ठिकाणी राहणार आणि हे त्याच्या समोर लोकांसमोर जागृती करण्याचा प्रयत्न करणार. हे सलग चालणार वर्षभर सलग चालणार. त्याच्यामध्ये शासकीय दिवस असणार. सुट्ट्या शनिवार रविवार नसणार. त्याच्यानंतर सुट्ट्याच्या दिवशी नसणार. सणासुदीला सुद्धा आपण नाही करणार. परंतु ज्या दिवशी आणि मी आता म्युन्सिपाल्टीच्याच कामासाठी संभाजीनगरला हायकोर्टामध्ये वगैरे जात असतो म्हणजे केवट केसेससाठी वगैरे त्यावेळेस सुद्धा मी तिथं त्या नसणार. परंतु मी पूर्ण व्यवस्था केलेली आहे की त्या ठिकाणी या संपूर्ण काळामध्ये काही ना काहीतरी तिथं चालत राहील आणि मी स्वतः तिथं ज्यावेळेस उपलब्ध असेल त्यावेळेस हजर राहील आणि हे सतत चालू ठेवणार. बरं भैया आता काही दबाव आला तर म्हणजे समजा तुम्हाला कोणाचा फोन आला काही तुमचा आम्ही विचार करू त्याच्यावर मी लक्ष घालीन कदाचित उपमुख्यमंत्री सुद्धा दखल घेतील प्रधान सचिव दखल घेतील मुख्य सचिव दखल घेतील. काय करा ना मग सोपं आहे ना. एसआयटी निर्माण करा. नाही माझं जर समजा काही चूक रिप्रेझेंटेशन मी केलं असेल माही काही त्याच्यात माझं चूक असेल तर मला द्या पनिशमेंट. मी तयार आहे त्याची. मी त्यांना तेच म्हणाल बाबा मी एखादं रिप्रेझेंटेशन चुकीचं केलेलं आहे. मी माझं म्हणणं चूक आहे. मी केलेल्या 500 पेक्षा रिप्रेझेंटेशनला एकाही रिप्रेझेंटेशनला यांनी उत्तर दिलं नाही. कोर्टामध्ये घातलेल्या अनेक प्रकरणामध्ये कोर्टाने दिलेल्या आदेश सुद्धा यांनी पाळले नाहीत. आणि ह्याच्यात अजून एक मुद्दा सहज सांगण्यासारखा आहे. मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे. मी कोर्टामध्ये जातो जसं इथं प्रशासकाची जबाबदारी आहे लेजिस्लेचरची जबाबदारी आहे. ह्या दोघांवर कंट्रोल करण्याची जबाबदारी कोणाची आहे? कोर्टाची आहे ज्युडिशियरीची आहे. आणि ज्युडिशियरीच्या मध्ये एवढे केसेस पडलेत. काल परवा चंद्रचूडजी म्हणाले की बाबा एवढे केसेस आहेत मग तुम्हीच चालवा. मला माहित आहे आणि सगळं असं आहे. आता पण ह्याचा जो परिणाम झालेला आहे मी एवढे रिप्रेझेंटेशन केल्यानंतर तिथं तारखावर तारखा आणि आता ही बजेटची केस वर्षभरात निकालात काढायच्या ऐवजी 5-5 वर्ष तुम्ही जर 5 वर्षापूर्वीची बजेटची केस निकाल जर काढत असेल तर त्याच्यामध्ये आता ह्या सगळ्या गोष्टीला त्यांना मी आता इतका जबाबदारी धरत नसलो तरी पण ते त्यांची ह्याच्यातली जी त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे म्हणू किंवा त्यांच्या ह्याच्यामुळे म्हणू त्यांच्यासमोर असणाऱ्या कामाच्या रेट्यामुळे पण तेही ह्याच्यामध्ये सहभागी झाले ना आता की त्यांच्यामुळे सुद्धा हा भ्रष्टाचार व्हायला मदत झाली ना. त्यांनी कंटेम्प्ट त्यांच्या ऑर्डरची कंटेम्प्ट केल्यानंतर देखील त्यांना आपल्याला सांगावं लागतं तुमच्या ऑर्डरची त्यांनी कंटेम्प्ट केली. मग ती कंटेम्प्ट केली सांगितल्यानंतर सुद्धा त्यांना दखल घ्यायला वेळ नाहीये. मग आता हे जातं 5-6 वर्ष आणि तोपर्यंत हे जे सगळे जे भ्रष्टाचार करणार आहेत मग प्रतिनिधी जे वगैरे आहेत प्रतिनिधी वगैरे सगळे जे आहेत तेही त्याच्यामध्ये त्याचा फायदा घेऊन हे करीत असतात. त्याच्यामुळे आता असं की ह्याला जे जबाबदारी आहेत सगळे जण म्हणजे 4 खांब जे म्हणले जातात का नाही 3 खांब मुख्य. एक मुख्य काम लेजिस्लेचर म्हणजे प्रतिनिधी वगैरे जे आहेत ते. दुसरं काम हे जे प्रशासन जे आहे ते आणि तिसरं ज्युडिशरी. आता या ज्युडिशरीच्या सुद्धा त्यांच्या कंपल्शनमुळे असो कशामध्ये जे वेळ ह्याच्यामध्ये दिला जातो
आणि जो मिळतो त्याचा भरपूर गैरफायदा घेऊन हे प्रशासन आणि लेजिस्लेचरवाले त्याचा उपयोग करून घेतात आणि पुन्हा त्यांचा भ्रष्टाचाराचा कार्यक्रम चालू ठेवतात. म्हणजे हे तिघही जबाबदार आहेत. आता त्याच्यामध्ये एक चौथा कायदा त्याच्यामध्ये एक चौथा फक्त खांब जो आहे तो ह्याचा मीडियाचा. आता मीडियाची ह्याच्यावर जबाबदारी असते सगळं हे करण्याची, लक्ष ठेवण्याची. आता जो तो मीडियावाला आपल्या आपल्या पद्धतीने त्याचं काम करण्याचा प्रयत्न करतो. आता आपल्याला ह्याच्यामध्ये मीडियाला जबाबदार धरता येत नाही, कारण त्याचं असं मीडिया त्याच्या मर्यादा असतात, त्याच्या अमुक असतात. मोठमोठाले मीडिया त्यांच्या 4 गोष्टी असतात. परंतु काय त्यांच्या जाहिराती, त्यांचं आर्थिक नियोजन, आता ते जे काय असेल ते असेल. परंतु ह्याच्यात मीडियाची जबाबदारी जर कायद्याने जरी डिफाईन केली नसली, पण मीडियाला ह्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी, अंकुश ठेवण्यासाठी भरपूर प्रोटेक्शन आहेत. आता ह्या प्रोटेक्शनचा त्यांनी बरोबर नीट व्यवस्थितशीर फायदा घेत असतील, घेत नसतील, घेणारे घेतही असतात. म्हणून तिकडे विषयाचं फक्त विषयांतर होऊ द्यायचं नाही. त्याच्यामुळं आपल्याला आता हे जो भ्रष्टाचाराचा आता लातूर महानगरपालिका याच्यामध्ये झालेला आहे, माझ्या मताप्रमाणे हजारो नाही काही हजार कोटीचा जो अनियमितता झाली आहे, भ्रष्ट आचार झाला आहे तिथं. म्हणजे भ्रष्टाचार हा म्हणजे माझं वागणं तिथलं चुकीचं आहे, नियमाला धरून नाही. आणि त्या भ्रष्टाचारातून झालेला अपार आहे. म्हणजे अपार कुणीतरी मयी करतो, कुणीतरी आयुक्त करत असतो. आता तो आयुक्त करतो म्हणून तिथले असणारे ऑफिसर्स करतात, तिथले क्लर्क करतात. म्हणजे सगळी व्यवस्था बरबटून गेलेली आहे, पूर्ण नासलेलं आहे. आता ह्याला कंट्रोल करणार की नाही तुम्ही, ह्याला नियंत्रित आणणार की नाही? माझं म्हणणं की ह्याला नियंत्रित आणण्याची जबाबदारी माझ्या मताप्रमाणे मी जसं म्हणलं की नगरविकास मंत्र्याची आहे. आणि नगरविकास मंत्र्यानंतर ते आता मुख्य म्हणजे महाराष्ट्र शासनाची आहे. म्हणून या विषयामध्ये मी सरळ मागणी करतो की बुवा ह्याच्यावर तुम्ही SIT ताबडतोब बसवा आणि त्याला नियंत्रित करा. आणि मी हे जर समजा होणार नाही तर 1 वर्षभर हे आंदोलन चालू, आणि त्याच्यानंतर म्हणजे कुणी काही समजू, मी माझ्या ध्येयत्यागाची तयारी करतो. मी आता लागली उतावळेपणाने आता असं करतो तसं करतो काही म्हणत नाहीये. त्यांना त्याच्यामध्ये वेळ देऊ किंवा घेतील नाही समजतील असं करतो. मी एवढंच फक्त विनंती करतो ऐकणाऱ्याला आणि तुम्हाला सुद्धा की माझ्याबद्दल तुम्ही मला तिथे येऊन भेटलं तरी काही गरज नाही आहे. परंतु तुम्ही जर मुख्यमंत्र्याला आणि मुख्य सचिवाला जर एक मेल पाठवला की बाबा असं आहे तुम्ही काहीतरी करा, तर लातूरच्या प्रत्येक नागरिकानं एक SMS, आजकाल मोबाईल प्रत्येकाकडे आहेत, एक SMS जर ह्या आंदोलनाला पाठिंबा देऊन मुख्यमंत्र्याकडे पाठवला तर तरी ते भरपूर म्हणजे सपोर्ट मिळेल आमच्या प्रकाश पाटलाला. प्रत्येकाला काही येता येत नाही आणि माझी अपेक्षा नाही. परंतु हे आता मीडियाचा उपयोग करून प्रकाश पाठक कोणत्या मोबाईलवर तुम्हाला सपोर्ट करायचा तो मोबाईल नंबर सांगा आमच्या प्रेक्षकांना. 951183 451183 4507 4507 या नंबरवर तुमचा सपोर्ट आमच्या प्रकाश पाठकांना पाठवा आणि त्यांच्या या आंदोलनाला सहकार्य करा. बंधूंनो आणि लातूरकरांनो, नाहीतर महाराष्ट्रातल्या तमाम या युट्यूब चॅनलला पाहणाऱ्या माझ्या सबस्क्रायबर आणि लाखो दर्शकांनो, तुम्ही 1 लाख व्ह्यूज मला दिलेले आहेत, त्यामुळे मी तुमचा निश्चित आभारी आहे. पण आता आमचं असं मत की आपण भ्रष्टाचाराविरोधातल्या ह्या लढणाऱ्या 80 वर्षाच्या तरुणाला सपोर्ट करूया, त्यांना पाठिंबा जाहीर करूया. बरोबर आहे ना भैया? हो बरोबर. आणि हे पहा, आता त्यांनी ज्योत लावलेली आहे, ही ज्योत 1 वर्ष तेवत राहणार आहे. आणि नंतर त्यांनी सांगितलं या उपर जर माझी दखल नाही घेतली तर आमचे प्रकाश पाठक देहत्याग करणार आहे. आता ही जबाबदारी शासनाची आहे, ही जबाबदारी सरकारची आहे, ही जबाबदारी मुख्यमंत्र्याची आहे का मंत्र्याची आहे, हा फार मोठा संशोधनाचा विषय आहे. तर प्रकाश पाठक सारख्या 80 वर्षात तरुणाच्या पाठी आपली आहे. आता ज्यांना समजलं त्यांनी मला सपोर्ट करून त्यांना हे कळवण्याची सुद्धा आहे. नाहीतर रस्त्यावर येऊन डेमॉन्स्ट्रेशन करण्यापैकी एक नुसतं सपोर्ट करणारा हजारो त्या ठिकाणी जर गेले तर एखाद्या वेळेस ते दखलही घेतील. सर्वांनी सहभाग व्हावा आणि प्रकाश पाठकाच्या आंदोलनात समस्त माझे लाखो लातूरकर सहभागी होतील. प्रकाश पाठक, आपण आम्हाला बोलल्याबद्दल आपले धन्यवाद. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.